पार्टीवरती पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। अनेक तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आळंदी मरकळ रस्त्यावरच्या रिसॉर्टमध्ये रेव पार्टी झाली होती। रेव पार्टीमध्ये 50 ते 60 तरुणी असल्याची माहिती आहे। नशेसाठी वापरले जाणारे अंमली पदार्थ सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत। पुण्यामध्ये तरुणी नशेच्या आहारी गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुण्यातल्या आळंदी मरकळ रस्त्यावरच्या रिसॉर्टमध्ये ही रेव पार्टी झालेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी अविनाश परबत आपल्या सोबत आहे। अविनाश, आपण बघतोय की सध्या पुणेकरांच्या म्हणजे पुण्यातले जे काही तरुण आहेत त्यांना कुठेतरी या अंमली पदार्थांचं कुठेतरी आकर्षण असतं आणि हेच आकर्षण त्यांच्या कदाचित करिअरच्या दृष्टीने बाधा आणणारं ठरू शकतं। काल पुण्यामध्ये एक रेव पार्टी झाली। किती तरुण जवळपास त्यांना ताब्यात घेतले गेलेलं आहे आणि काहींची निर्दोष सुद्धा मुक्तता करण्यात आलेली आहे का या सगळ्या प्रकरणातून? नक्कीच ही पार्टी जी आहे रात्री 2:30 वाजता जे आहे पोलिसांनी हा छापा मारलेला आहे आणि सुरुवातीला 50 ते 60 तरुणी या ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत होती, परंतु आता जी माहिती येत आहे त्याच्याने साधारण 107 पुरुष आणि 49 महिला ज्या आहेत त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते अशी माहिती समोर येत आहे। पोलिसांना जे आहे याची त्यांच्या खबरांमार्फत जी आहे ती माहिती मिळाली होती की या ठिकाणी अशाची प्रकारची रेव पार्टी सुरू आहे आणि यामध्ये मद्यप्राशन करण्यात येत होतं। त्याचबरोबर जे आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी जे आहे साधारण 3 ग्रॅम गांजा देखील यामध्ये हस्तगत केलेला आहे। त्यामुळे हा गांजा नेमका कुठून आला होता, काय आला होता याचा तपास जे आहे पोलीस घेत होते, पोलीस तपास करत आहे। परंतु आता जे आहे जवळपास 107 म्हणजे शेकडो तरुणींना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि ही जी कारवाई आहे ती पोलिसांनी केलेली आहे आणि पोलिसांचं देखील या कारवाईमध्ये साधारण मोठ्या प्रमाणामध्ये पथक जे आहे ते पण अविनाश, आपण एकंदरीतच बघतोय सध्या ह्या काही ज्या काही रेव पार्ट्या होतात त्याच्यामध्ये कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याशिवाय या सगळ्या पार्ट्या होत नाहीत। या प्रकरणामध्ये सुद्धा तसंच काही अंदाज वर्तवण्यात येतोय का? हो, नक्कीच आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये यापूर्वी पुणे असेल, लोणावळा असेल किंवा इतर भागामध्ये देखील अशा प्रकारच्या रेव पार्टी ज्यावेळेस झालेल्या आहेत त्यावेळेस मोठा कोणता ना कोणता नाव जे आहे ते समोर आलेलं होतं, परंतु आता जे आहे मध्यरात्री 2:30 वाजता जे आहे ही कारवाई केलेली होती आणि आता अजून तरी सध्या कोणाचं नाव जे आहे मोठ्या व्यक्तीचं समोर येत नसलं तरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता तपासामध्ये नेमकं कोणत्या मोठ्या व्यक्तीचं नाव समोर येते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु आळंदी जे आहे आळंदी अतिशय महत्त्वाचं जे आहे राज्यामध्ये तीर्थक्षेत्र आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक जे आहेत दरवर्षी लाखोंच्या संख्येने येत असतात, परंतु अशाच ठिकाणी आळंदीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना जे आहे अशा प्रकारच्या रेव पार्टी होत आहे। त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने जे आहे तरुणी या अशा प्रकारच्या रेव पार्ट्या करत असल्यामुळे जे आहे आश्चर्य व्यक्त करत आहे आणि त्यामुळे जे आहे नाराजी पुण्यातल्या नागरिकांकडून कुठं ना कुठं समोर येत आहे। त्यामुळे जे आहे आता या नेमकं या रेव पार्टीच्या मागं मुख्य सूत्रधार कोण होता हे पोलीस त्याचा तपास घेत आहे। परंतु आता जी धक्कादायक बाब जी आहे ते समोर अशा प्रकारे आहे की शेकडो तरुणींनी जे आहे रेव पार्टी करत असताना पोलिसांचा छापा या ठिकाणी लागलेला आहे। साधारण 85 लाख रुपयाचा जो आहे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। यामध्ये नेमकं आता काय काय जप्त करण्यात येत आहे आणि नेमकं या मागचा सूत्रधार कोण होता हे आपल्याला काही वेळामध्ये जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पोलीस या बाबत जे आहे पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमके आता पोलीस काय तपास करतात, आणखी कोणाची मोठी नावं या प्रकरणाअंती जोडली जातात का आणि समोर येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या